हेलो जी बोलिए। सर, आपने बोला था वो जो लकी ड्रॉ का फ़ोन किया था आपने, क्या उसका पेमेंट भिजवाना था। किस पे बारे भिजवाना है सर? क्या बोल रहे हो सर? सर, आपने फ़ोन किया था ना जी फ्लिपकार्ट की तरफ से। जी जी। हाँ, तो वो पेमेंट भिजवाना था। कहाँ से कैसे भिजवा सकते हैं, कुछ बता सकते हैं? वो पेमेंट कौन सा नंबर से फोन किया था? नंबर बताइए। मेरा यही नंबर है। यही नंबर है। क्या नाम है आपका? निखिल नाम है मेरा। निखिल। क्या सॉरी, क्या नाम नाम आपका क्या है? निखिल नाम है, निखिल। निखिल। हाँ पेमेंट भेजना है। हाँ, वो पेमेंट करवाना। आप बोले थे ना कुछ ऐसा लकी ड्रॉ वगैरह कुछ लगा है। तो पेमेंट अपना बहन के जूत में डाल दो। हाँ, क्या हुआ? पेमेंट अपना बहन के जूत में डाल दो जाके। अरे भोसडी के महाराष्ट्राच्या लोकांच्या पंगा नको घेऊ. तुझ्या घरात येऊन आणून आम्ही. समजलं का? हा असा फ्रॉड केला जातो आपल्याबद्दल, आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांबद्दल फ्रॉड केला जातो. आपल्या सर्व डिटेल्स असतात यांच्या फ्लिपकार्टवरनं. आपल्या सगळ्या डिटेल्स जातात की त्यांना माहीत असतं की सगळ्या गोष्टी आपण काय ऑर्डर केलं हे तुझं लोकांना कळतं. कसं कळतं? फ्लिपकार्टची लापरवाही असते की आपल्या सगळा डाटा शेअर करतात त्यांना. फेक सगळ्या गोष्टी क्लिअर असतात त्यांच्या. तर माझं म्हणणं एवढंच आहे की सर्वांनी काळजी घ्या की अशा फ्रॉड केसेस वगैरेमध्ये पडू नका. किंवा या फ्रॉड लोकांचा फोन रिसीव केला तरी हे बोलले तरी काही करू नका, का पैसे वगैरे पाठवू नका. काय आपले महाराष्ट्रातले लोक कसं असतं का लकी ड्रॉ लागला मग हे, आणि त्यांच्याकडे सगळं डिटेल्स असतं. आपला नंबर असतो, आपलं परत बाकीच्या गोष्टी असतात आणि तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या जातात. तरी ते मागून घेतात आणि फ्लिपकार्टचा सगळा डाटा त्यांच्याकडे जातो. कसा जातो हे महाराष्ट्रातल्या लोकांना माहीत नाही. तर हे एकदा फ्लिपकार्ट कंपनी